धावसंख्या झालेली आहे 30 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे 4 चेंडूमध्ये. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी कशी होईल त्याच्यावरती सामन्याची दिशा कळेल. आता मात्र हा एक सुरेख यॉर्कर, स्टंपवरती यॉर्कर, टायमिंग चुकलं आणि डॉट चेंडू, एक विकेट. या विकेट नंतर आता आपण पाहतोय तर चेंडू बाकी आहेत 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. काय या धावा बनू शकतात? सामना शेवटच्या चेंडू परत जाणार आहे निश्चित आणि ती धुकधुक सगळ्या प्रेक्षकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये असणार. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत नवीन फलंदाज आहेत. अगदी लॉलीपॉप आणि फार सुरेख झेल. हा झेल या सामन्याची दिशा पलटणार आहे. हा चेंडू फुलटॉस होता, दिशा व्यवस्थित देऊ शकत त्याने वरती हवेमध्ये खेळले. धन्यवाद. प्रसादने फक्त त्या चेंडूला बॅट लावली. जर पॉवर जनरेट केली असती तर निश्चितपणे हा चेंडू बाहेर गेला असता, परंतु तसं झालं नाही. झेल चित होऊन आता प्रसाद तंबूच्या आसनाला परतले आहेत. जुन्या काळी क्रॉस होऊन खेळाडू नॉनस्ट्राईक वाला बॅटिंगला यायचा. आता मात्र सामना गमावलेला आहे. हॅट्रिक, त्यांचं अभिनंदन. 3 चेंडू मध्ये 3 विकेट आणि मला वाटतं या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक. परीक्षा झाली आता लग्न हो आली. परीक्षा झाली आता लग्न हो आली. आपलं टेन्शन हो सगळं मिटल. धन्यवाद. बंटीच्या 3 चेंडूंनी सामन्याची दिशा पूर्णपणे बदललेली आणि सामना एक हाती त्यांनी जिंकून दिलेला आहे. शेवटचा चेंडू 11 धावा हव्यात आणि हा चेंडू तोलवलेला आहे आणि 4 गडी बाद केलेले आहेत. सामनावीर ठरलेले आहेत बंटी. शेवटच्या 4 चेंडू 4 गडी बाद, एक फार मोठा विक्रम आहे आणि अशा रीतीने हा सामना वेद ओवी या संघाने जिंकलेला आहे. सामनावीर ठरलेला आहे बंटीने मंचावरती यायचंय. धन्यवाद. यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत दीपक संकेत सरांचा. अतिशय सुंदर समालोचक आहेत. अगदी आपल्या व्यस्त शेड्यूल मधनं थोडा वेळ काढून इथे मात्र जरूर दाखल झाले आहेत. VPL मध्ये त्यांना आपण ऐकलेलं आहात. त्यानंतर अंडरआर्म क्रिकेटचे बादशाह, शब्दांचे जादूगार, किमयागार हे इथे मात्र उपस्थित झाले आहेत. दीपक संकेत सर, काय म्हणाल? अनेक स्पर्धा तुम्ही कव्हर करत असतात.